जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथं सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची इथं गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तिथून तुम्ही जाऊन जिथे कॅपकट ॲप येतो इथं डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती इथं अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथं मटेरियल जे आहे ते इथं डाउनलोड करू शकता आणि त्याचसोबत मी जे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली जे मटेरियल आहे ते व्हिडिओचं इथं अपलोड करत असतो। तर तिथून सुद्धा तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता। तर टेलिग्राम चॅनल आणि वेबसाईटची लिंक या दोघांची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला जिथे सबस्क्राईब इथं करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे आहेत ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला अजूनही फॉलो इथं केलं नसेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या। तिथं सुद्धा जे ते आपल्या रील्स आणि काही अपडेट इथं येत असतात मित्रांनो। तर त्यासाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा इथं फॉलो करून घ्या मित्रांनो। चला तर मित्रांनो, आपण जे ते आपल्याच्या इथं व्हिडिओला इथं सुरुवात करूया, थोडासाही वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्र, आपल्या जिथे सर्वात आधी इथं VPN जे असेल ते इथं कनेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करून तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा सर्वात आधी। तर इमेज ॲड केल्यानंतर त्या इमेजची जी लेअर असेल ते आपल्या इथं 20 सेकंदापर्यंत आणून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच्या आपल्या सुरुवातीला येऊन आपल्या ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे। त्यानंतर व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा बिटवाला इथं व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर याचा जो इथं ऑडिओ असेल तो आपल्या सर्वात आधी इथं एक्स्ट्रॅक्ट जिथं करून घ्यायचा। तर इथं एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर आता बिटनुसार आपल्याला जे इमेजेस जे असतील तिथं स्प्लिट करायचे। तर बिट 2 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं आहे, परत बिट 3 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 4 वरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 5 वरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 6 वरती जिथे येऊन स्प्लिट करायचं आहे, परत बिट 7 वरती आपल्या जिथे इथं काय करायचं मित्रांनो येऊन जायचं आहे, परत स्प्लिट करा, परत बिट 8 वरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 9 वरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 10 वरती इथं येऊन अशा प्रकारे इथं स्प्लिट करा। तर मित्रांनो, आपल्या इथे जेवढे काही इथं बिट असतील तर त्या बिटनुसार आपल्या इथं जेवढे इमेजेस जे असतील तिथं स्प्लिट करून घ्या बिटनुसार। तर मित्रांनो, स्प्लिट वगैरे तर झाल्यानंतर आता मी तुम्हाला सांगतो तशा प्रकारे ते इमेजेस जे असतील ते इथं रिप्लेस करा। तर मित्रांनो, सुरुवातीचा एक इमेज सोडून नंतरच्या इमेजला आपल्या इमेजवरती आपल्याला येऊन इथं खालती स्क्रॉल करायचं आहे आणि रिप्लेसचा ऑप्शन शोधायचा आहे। तर त्या रिप्लेसवरती जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा सेकंड इमेज दिला असेल तो इथं ॲड करून घ्या। तर मित्रांनो, हा वाला जो इमेज असेल तो आपल्या एकाड इमेजला हा आपल्याला इमेज रिप्लेस करायचा आहे। त्यानंतर परत एक इमेज सोडा, परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या इथं रिप्लेसमध्ये जाऊन आपला जो इमेज असेल तो आपल्या इथं रिप्लेस करायचा आहे। परत नंतर एक इमेज सोडून परत नंतरच्या इमेजवरती येऊन इमेज जो असेल तिथं रिप्लेस करा मित्रांनो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता इथं आपले जेवढे काही इमेजेस जे असतील ते तुम्ही एकाड करून इथं रिप्लेस करून घ्या। तर रिप्लेस वगैरे सर्व झाल्यानंतर आपण जो इथं भेटवाला इथं व्हिडिओ ॲड केला तर तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला जो इथं स्प्लिट वगैरे आणि रिप्लेस वगैरे इमेजेस करून झालेत। तर त्यानंतर आपल्याला इथं काही ॲनिमेशन जे आहेत तिथं अप्लाय करायचे आहेत आता। ओके, तर बघा मित्र, आता आपल्या इथं काही ॲनिमेशन आहेत तिथं अप्लाय करायचे। तर ते करण्यासाठी आपल्या सेकंड इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 द्या आणि परत नंतर सेकंड इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 द्या। आणि या मित्रांनो, अशा प्रकारचे जे ॲनिमेशन आहेत दोन, पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2, तर हे आपल्याला रिपीट इथं अप्लाय करायचे। तर ते कुठपर्यंत आपल्याला रिपीटली अप्लाय करायचे ते मी इथं तुम्हाला सांगून देतो। तर मित्र, थोडंसं पुढे या मित्रांनो। तर जे ते मित्रांनो आपल्या जे ते बघा इथं मित्रांनो 6 सेकंदापर्यंत इथं आपले जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 हा जो मित्रांनो ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करून टाका। आणि त्यानंतरच्या 6 सेकंदाच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचे। त्यानंतर इनमध्ये येऊन झूम आउट हा जो ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करून टाका। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या जे काय ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन झूम 1 द्या आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन टर्ब्युलन्स सेकंड हा जो ॲनिमेशन असेल तर तो इथं अप्लाय करून टाका। आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन झूम 1 द्या आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन टर्ब्युलन्स सेकंड द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं झूम 1 द्या आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन टर्ब्युलन्स सेकंड द्या आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये येऊन झूम 1 द्या
आणि परत नंतरच्या इथं इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं टर्बुलन्स सेकंड द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन झूम वन द्या आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन आपला टर्बुलन्स सेकंड द्यायचा आहे. आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये येऊन इथं आपल्याला रॉक वर्टिकली इथं द्यायचा आहे. तर मित्रांनो आता इथून पुढे जेवढे काही इथं इमेजेस असतील तर त्या सर्व इमेजेसला तुम्हाला काय करायचं आहे, एकाडेकाड करून रॉक वर्टिकली हा जो ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करायचा आहे. आता ह्याला केला तर त्यानंतर एक इमेज सोडून परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच तुम्हाला रॉक वर्टिकल अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल तर तिथं अप्लाय करून टाका. तर मित्रांनो आता जेवढे काही इथं आपले इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही एकाडेकाड करून हवाला रॉक वर्टिकल हा जो ॲनिमेशन असेल तर तो इथं अप्लाय करून टाका. ओके, तर बघा मित्र आता आपले जेवढे काही इथे इमेजेस उरले होते त्या इमेजेसला आपला वेगळा जो ॲनिमेशन आहे तर तो द्यायचा आहे. तो देण्यासाठी आपल्याला त्या उरलेल्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन शेक 3 अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये येऊन इनमध्ये येऊन शेक 3 हावाला ॲनिमेशन इथं अप्लाय करून टाका. तर आता इथं जेवढे काही इमेजेस उरलेत त्या सर्व इमेजेसला तुम्ही शेक 3 हावाला ॲनिमेशन आहे तर तो इथं अप्लाय करून टाका. तर इथं अप्लाय वगैरे इथं झाल्यानंतर आपल्याला सुरुवातला यायचं आहे, त्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये इथं गेल्यानंतर आपल्या जिथे परत जिथे काय यायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये इथं येऊन जायचं आहे. त्यानंतर रेट्रोमध्ये आपल्या इथं येऊन जायचं आहे. तर रेट्रोमध्ये तुम्हाला तो वाला जो इफेक्ट असेल तर तो इथे भेटेल. तर त्या इफेक्टचं नाव आहे गार्बलेड ग्रॅव्हिटी अशा प्रकारचा एक मित्रांनो इफेक्ट आहे. तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुढे तिथं करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये येऊन डायमंड झूम अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल. तर तिथं अप्लाय करून टाका आणि त्याची ॲडजस्टमेंट जी असेल ती त्या इमेज पुढे तिथं करून घ्या. म्हणजे त्या इमेज पुरती नाही तर आपल्याला ह्याची ॲडजस्टमेंट जी असेल ते आपल्याला बघा इथं 6 सेकंदापर्यंत जेवढ्या काही इथं इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसपर्यंत अशा प्रकारे आपल्याला त्याची जी लेअर आहे तिथं ॲडजस्ट करून घ्यायची. त्यानंतर आपल्या परत त्याच्या सुरुवातला येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्येच आपल्या इथं थांबायचं आहे. तर ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला शेक अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाकायचा आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचा तो इफेक्ट आहे तर तो इथं अप्लाय करून त्याची इमेज ॲडजस्टमेंट असेल ती आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, ती जे ॲडजस्टमेंट असेल त्याची आपल्या इथं 2 सेकंदापर्यंत तिथं करून घ्यायची आहे मित्रांनो. आणि त्यानंतर परत आपल्या 6 सेकंदाच्या इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचे आणि परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या जे ते ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला बघा एक ट्रेमॉर स्ट्रोब अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल. तर तो इथं अप्लाय करून टाका आणि त्याची ॲडजस्टमेंट जी असेल ती व्हिडिओच्या एंडपर्यंत अशा प्रकारे इथं करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा इथं व्हिडिओ होता तर तो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टवरती इथं क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो आजचा इथं व्हिडिओ आहे तो गॅलरीमध्ये इथं जाण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे आजच्या इथं व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही जे आपल्या इथं यूट्यूब चॅनल आहे तर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.